नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मी भावनेश मोकल ए भावा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज मी चाललोय रायगडवर, कारण उद्या आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक आहे. कारण उद्याच्या दिवसाला पूर्ण 350 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर हा कार्यक्रम पूर्ण जल्लोषात साजरा करणार आहेत रायगडवर. तर चला रायगडवरचा हा जल्लोष पाहायला आजच निघूया, कारण खूप गर्दी असेल आणि संध्याकाळ आणि रात्रीचा पण तिथं थांबणार आहोत आणि रात्रीची पण पाहणार आहोत. आणि मित्रांनो, व्हिडिओ जाम भारी होणार आहे. तर व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जाऊया रायगडवर. नमस्कार मित्रांनो, ही माझी मित्रमंडळी, आम्ही आता सोबत जाणार आहोत रायगडवर. जे कोणी शिवभक्त आहेत त्यांना मार्ग दिसण्यासाठी तिथे पाठीमागे बोर्ड लावलेला आहे, किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता गाडी पार्किंगच्या इथं आलोय आणि गाडी पार्क केलेली आहे आणि खूप गर्दी आहे, पाहू शकता तुम्ही. सगळीकडे गाड्या दिसतात. खूप छान आणि वरती पण खूप गर्दी असेल असं मला वाटतोय. आणि गाडी आलेली आहे. आता या एस टीमध्ये बसू आणि जाऊ. आम्ही एस टीत बसलो. आम्ही आता ही एस टी जाईल गडावर डायरेक्ट, गडाच्या पायथ्याशी, आणि मग तिथनं चढू गड. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर मित्रांनो, आता एस टीतून उतरलो आम्ही. आता चालत चाललोय. खूप लांब आहे. तर मित्रांनो, हा चित्त दरवाजा आहे. इथनं शिवभक्त उतरणार आहेत आणि रायगडवर चढण्यासाठी पुढचा दरवाजा म्हणजेच नाणे दरवाजा इथून चढायचा आहे. तर तो दरवाजा या रोडने पुढे जाणार आहे. तर आता तिकडेच चाललो आहे आम्ही. मित्रांनो, हा आहे नाणे दरवाजा. आता इथना शिवभक्त सर्व चढणार आहेत. तर चला आपणही चढूया इथना. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर. वेळ नाही, मुख्य दरवाजावर पोहोचू आणि पाठी गर्दी खूप आहे. तर हा मित्रांनो आलाय मुख्य दरवाजा. आम्ही अर्धा गड जिंकलाय सध्या. मित्रांनो, शेवटी रायगडवर आलोच आणि खूप गर्दी आहे, पाहू शकता. फक्त अंधार आहे थोडा. इकडे जाऊ द्या. रायगडवर येण्याचा आजचा दिवस, आज हीच मजा आहे. घरी पाहू शकता पाठी.
मित्रांनो, हे खरे आहेत शिवाजी महाराजांचे मावले. यांच्या ग्रुपचं नाव आहे बार रायगड आणि यांच्यामुळे या गडावरचं नियोजन चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि यांचं काम आहे गडांचं संवर्धन करणं. मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्ही आता चाललोय झोपायला आणि हे बाकीचे झोपलेत. तर गुड नाईट, भेटू उद्या सकाळी. शिव सकाळ मित्रांनो, सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि सर्व नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. सध्या मी रायगडावर आहे कारण आपल्या महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक आहे. तर चला पाहूया रायगडावरील मजा आणि धमाल. सकाळ मित्रांनो, आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. 3:30 वा आणि खूप गर्दी आहे पाठी आणि अशा प्रकारे खूप
पहिला पंथ आहे जगद्गुरु तुकोबारायांचे वारकरी आणि दुसरा पंथ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे धारकरी. त्याच्यापेक्षा तिसरा पंथ हा काही मला माहित नाही. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा विचार सांगणारे देहूवरून तुकोबारायांचे वारस या ठिकाणी आलेले आहेत. माझी विनंती आहे की एवढी छत्रपती शिवाजी महाराजांनी धारकरी बनवली. कारण शिवाजी महाराज हे वतनदारांचे राजे नाहीत. शिवाजी महाराज हे सरंजामदारांचे राजे नाहीत. शिवाजी महाराज या मातीमध्ये 12 बंददार 18 पगड जातीच्या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे गोरगरिबांचे आणि बहुजनांचे राजे आहेत. त्या राजाने उभं केलेलं राज्य हे शेतकऱ्यांचं आहे. इथल्या मातीमधल्या शेतकऱ्यांकरता शिवरायांनी राज्य उभं केलं आहे आणि तुम्ही आम्ही त्या शेतकऱ्याची पोरं आहोत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी या राजाला मुजरा काय करता येतो. पंढरपूरपर्यंत जाणाऱ्या बापदादांची पोरं हर हर महादेव मनभाडामध्ये समशेरी घेऊन मातीच्या रक्षणाकरता उभी राहिली. मी मला जिजाऊ 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 छत्रपती शिवाजी महाराज
शकत नाही. हा शिवाजी राजा इतका बलाढ्य झालाय की या शिवाजी राजाने उभारलेला आरमार इतकं ताकदवार आहे की हा शिवाजी राजा जर चुकून खलाशी म्हणून जन्माला आला असता तर या शिवाजी राजाने अख्ख्या जगाच्या समुद्रावर आपलं राज्य प्रस्थापित केलं असतं. समग्र महाराष्ट्र नाही भारतभर कडकली पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अरे नाही, असा आवाज नाही आला पाहिजे. तर 15 लाखचा आवाज झाला पाहिजे. रायगडचा आवाज येतो, जोरात आवाज आला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. नाही, 50 रुपये. राज्याभिषेकात इतिहासात ऐतिहासिक महत्व आहे आणि या सोहळ्यासाठी शिवनेरी वाहतुकीत प्रसिद्ध राजा भारताच्या हातातली शस्त्र ही सरळ असतील. प्रतिवर्षी कोल्हापूर रायगडचे जवान देशभरातून या ठिकाणी राज्याभिषेकासाठी लावतात. औरंगजेबाचा दरबार, औरंगजेबा समोर लाथारणारा पहिला स्वाभिमानी मराठा पालखी इथं आलेली आहे. एकदा जोरदार घोषणा झाल्या पाहिजे. जय जिजाऊ, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांच्या जय जिजाऊ. वरती एकही लोक कोणी नको. वरती कोणी मीडियाचे प्रतिनिधी सगळे एका बाजूला असतील. मीडियाचे सगळे जय जिजाऊ जय शिवराय. आता इथे पाठीमागे संपूर्ण राज्याभिषेक विचार होणार आहे. मंचावर जे आता जे चार्जिंग संपलेली आहे त्यामुळे मी चाललोय आता. विदाउट आय कार्ड आहे. शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
चला मित्रांनो, तुम्ही पाहिलाच राज्याभिषेक कसा होईल तो. तर आम्ही आता निघलोय कारण खूप गर्दी आहे. पाहू शकता खूप लाईन लागलेली आहे खाली जाण्यासाठी. तर चला मित्रांनो, पूर्ण 5-6 तासानंतर खाली उतरलो रायगडाच्या. जर व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये लिहा जय शिवराय. तर नमस्कार मित्रांनो, मी आत्ताच रायगडवरून आलो आहे आणि कार्यक्रम एक नंबर झाला. मी कधीच पाहिला नसेल असा कार्यक्रम झाला आणि खरं तर यायला जाम उशीर झाला असता, पण तिथल्या महाराष्ट्र पोलीस आणि स्वयंसेवकांमुळे मी लवकर आलो आहे. मीच म्हणजे काय, पूर्ण शिवभक्त लवकर आले असतील. जर ते नसते तर कदाचित काही लोक पूर्ण रात्रभर तिथेच अडकले असते. तर खरंच त्या महाराष्ट्र पोलीस आणि स्वयंसेवकांना माझा मानाचा मुजरा धन्यवाद.